आणि राजांच्या मतदारसंघातून या मतदारसंघात आलोय। म्हणजे एका निष्ठावंताची पाठ थोपटायला आणि गद्दाराच्या पेकाटात लाथ मारायला आलेलो आहे। नाही 50 खोके तर घेतलेच, आता किती खोके, आगडबंब खोके, म्हणजे त्याच्या इमारती होतील एवढे खोके गिळतायत। तरी थांबा जरा, तुम्ही भाषण करण्याच्या आधी थोडं मला बोलू द्या, मग तुम्ही गेल्यानंतर भाषण करा। हे सगळे उद्योग तुम्हाला माहिती आहेत, उद्योग मंत्र्यांचे उद्योग नसते उद्योग। तसं पाहिलं तर हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत। अरे तुम्ही शिवसेनेमध्ये आलातच 2014ला, म्हणजे जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्या विरुद्ध आमच्याशी लढत होतात, लाचारी करून माझ्याकडे आलात। आणि हे खरं आहे, मी त्यांना शब्द दिला होता मंत्रिपदाचा, मी माझा शब्द पाळला, पण ज्याला दिला तो शब्दाला नाही जगला, तो शब्द कमी पडला। मी तुला मंत्रिपद दिलं होतं 2014ला, मी वचन दिलं होतं, त्यावेळेला सुद्धा ते मला वाटतं म्हाडा-बिडाचं काय चेअरमन पद दिलं होतं ना म्हाडाचं, म्हणजे राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता। 19ला मी काही देण्याची काही तशी गरज नव्हती, कारण मी मंत्रिपदाचा दर्जा दिला होता। पण आम्ही बाळासाहेबांचे पुत्र, शब्दाचे पक्के, त्यांना बोलून सांगितलं की शब्द दिला होता, तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरणार, मी विसरलो नाही, जा आणि मंत्रिपदाची शपथ घ्या। घेतली शपथ आणि पळाले, नाही तो त्यांचा विषय, तो त्यांचा विषय। त्या गद्दाराचं करायचं काय हे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय, पण ज्याला डोकंच नाही ते डोकं कुठलं आणि पाय कुठले हेच कळत नाही, त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे। बिंडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे।